रितसर पोलीस ठाणे या ठिकाणी 28/11/2024 रोजी 35 वर्षाची महिला आनंदनगर या ठिकाणी राहणारी पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांना सकाळी 10:30 वाजता एक लखनौवरून फोन आला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लखनौ क्राईम ब्रँचचे अधिकारी बोलत आहे आणि तुमच्या नावाच्या सिम कार्डवरून लोकांची फसवणूक होत आहे, त्यामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती घालून त्यांच्याकडून 88,888 रुपये त्यांच्या HDFC बँकेतून एका अकाउंटवर पाठवण्यासाठी त्यांना भाग पाडलं जबरदस्ती भीती घालून। याबाबतची अशी तक्रार दिल्यावर तात्काळ आमच्या सायबर सेलचे API दांडगे आहेत आणि PSI श्रद्धा पाटील यांनी तात्काळ NCCRP पोर्टल आणि बँकेचे संबंधित बँकेचे नोडल ऑफिसर यांना संपर्क करून ती गेलेली रक्कम ही तात्काळ होल्ड केली आणि ते आपण फ्रीज केलेले आहे संपूर्ण रक्कम। अधिक तपासामध्ये अशी माहिती मिळाली की या अनुषंगाने सदरची गेलेली रक्कम ही कर्नाटक बँक कांदिवली पश्चिम या ठिकाणी सदरचे पैसे गेलेले आहेत। त्यावरून अधिक माहिती घेतली तर एक आरोपी वरुण कुमार ओमप्रकाश तिवारी 24 वर्ष याच्या नावाचं अकाउंट मिळून आलं। अधिक माहिती पुढे घेतली असता आणखी अशाच प्रकारची 10 अकाउंट्स वेगवेगळ्या नावाने सदर बँकेमध्ये ओपन केल्याचे समजले। त्याचा साथीदार असणारा सचिन संगमलाल मिश्रा हा 34 वर्षाचा आहे। हे आत्ता रहिवासी हे मीरा रोडचे आहेत आणि मूळ राहणारे UPचे आहेत। या आरोपीने अशा प्रकारच्या 10 वेगवेगळ्या लोकांना ओम सोल्युशन कंपनीमध्ये कामासाठी सॅलरी अकाउंट लावण्याचा बहाणा करून लोकांचे हे अकाउंट खोललेले आहेत आणि या आरोपीने आत्तापर्यंत अधिक सखोल तपास केला असता त्यांच्या अकाउंटवर जवळजवळ 63 NCCRP पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारी यांच्या अकाउंटवर दिसून येत आहेत आणि सदरच्या हे तक्रारी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, बिहार, ओरिसा, झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यातल्या ह्या तक्रारी आहेत आणि 63 सायबर पोर्टलवर या तक्रारी दाखल आहेत। याच्यावरून ह्या सदरच्या 63 तक्रारी या उघडकीस येतील। त्या संबंधित आम्ही राज्यांना आम्ही कळवून सदर आरोपीबाबत माहिती देत आहे। त्याच्या पुढे आणखी एक आरोपीने केलेला गुन्हा, या दोघांनी केलेला गुन्हा कांदिवली नॉर्थ सायबर ऑफिस आहे या ठिकाणी केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यावरून सदर आरोपीचा ताबा त्यांनासुद्धा देण्यात येणार आहे। अधिक तपास या गुन्ह्यामध्ये चालू आहे।